पुढची बातमी बघूयात। बातमी आहे मुंबईमधली। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यासाठी विरोध केला जातोय आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आता मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा निघालेला आहे। वर्षा गायकवाड या ठिय्या आंदोलन करण्यासाठी रस्त्यामध्ये बसलेल्या दिसतात। वर्षा गायकवाड यांना रस्त्यामध्ये रोखून धरल्याची माहिती सुद्धा आता समोर येते आहे। त्यामुळे खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यासाठी काँग्रेसने विरोध केलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे जे आंदोलन होत आहे त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। राजू, वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखून धरल्याचं कळतंय, काय तिथलं सध्याचं वातावरण, काय परिस्थिती? यामिनी पाहतो आपण धारावीचा पुनर्विकास मात्र कुर्ला जागा जी आहे ती त्याचा विरोध करून वर्षा गायकवाडांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। रस्त्यामध्ये कार्यकर्त्यांसह बसलेले आहेत। धारावीचे अनेक सुद्धा या ठिकाणी आहेत। वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। वर्षाताई, काय सांगाल, काय नेमकं आंदोलन आहे? आंदोलनचं म्हणणं एवढंच आहे की कुर्लाकरांची जमीन आहे, मदर डेअरी कुर्ल्यात आहे, शासकीय जमीन आहे, ती जमीन लोकांना मिळावी, या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन व्हावं असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पण दिलं आणि इलेक्शनच्या वेळेला आमदारांनी पण दिलं होतं। पण दुर्दैवाने आज या ठिकाणी अदानींची लोक मोजणी करायला आलेली आहेत। आमचं म्हणणं हे आहे की ही जमीन जी आहे ही कुर्लाकरांची आहे। ज्या धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली जमीन घेण्याचं काम केले तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला धारावी पुनर्वसन द्या, पण धारावीच्या नावावर या जमिनी ज्या आहेत त्या मुफ्तमध्ये देण्याचं काम झालेलं आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आतमध्ये जवळपास 1200 ते 1500 मोठी मोठी झाडं आहेत। 150 वर्षापूर्वीपासूनची झाडं त्या ठिकाणी आहेत। आंबा आहे, पिंपळ आहे, वड आहे, सगळे त्या ठिकाणी झाडं आतमध्ये आहेत। त्या झाडांची कत्तल चालू आहे। एका ठिकाणी मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या झालेली ती म्हणजे प्रदूषण। अशा वेळेला आरेनंतर पुन्हा एकदा झाडं कटायचं चाललेलं आहे। स्थानिक लोक सगळे उतरलेली आहेत। तत्कालीन लक्षामध्ये लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं होतं की मी हा GR रद्द करेन, पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी आणि आमदारांनी हा GR रद्द केला नाही आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन शांततेच्या मार्गाने अहिंसेने आलो। पण तुम्ही जर पोलिसांचा फौज फटका बघितला समोर, तो कोणासाठी चाललाय? हे अडाणींसाठी। खासदार आहात, रस्त्यावर बसले, पोलिसांनी अडवलं तुम्हाला इथे? अडवलं आम्हाला। आम्ही शांततेच्या मार्गाने चालून आलो, तर सांगितलं आम्हाला फक्त 4-5 लोकांना आतमध्ये जाऊ द्या आणि आमचं म्हणणं फक्त हे काही मोजणी बंद करा आणि त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन बनवा। हे बघा, आमदारांनी त्यावेळेला दिलं होतं आणि रितसर आम्हाला बोलवलेलं बाहेर बिल्डिंगला आणि आमदारांनी सांगितलं की आम्ही तो GR रद्द करणार, पण दुर्दैवाने आज आमदार गायब आहेत। आणि राज्य सरकारची भूमिका काय आहे? तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काय किंमत आहे? आणि आज या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे। लोकांचं म्हणणं आहे की ते सर्वेक्षण होता कामा नये, त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन व्हावं आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये मोक्याच्या जागा अदानींना देऊन अदानींसाठी सरकार काम करते। दुर्दैवाने लोकांचं म्हणणं आता भूमिका काय आहे तुमची? येणार पोलिसांनी अडवलं तर काय करणार? पोलिसांनी अडवलं काय करणार? लढाई लढण्याचं काम करणार, आम्ही जन आंदोलन करणार, सातत्याने करत राहणार। हे काय नवीन बघितलं आम्ही? लोकांचं म्हणणे कुठेतरी मुलुंडची सामान्य माणसापेक्षा धनिक ठरवणार काय करायचं आणि काय नाही करायचं। मुलुंडची जागा सुद्धा जी आहे ती मुलुंडची जागा सुद्धा अदानीने दिली अशा प्रकारे बातमी आहे। मुलुंड सोडून द्या, मड मालवणीच्या लोकांनी मधल्या काळात मोर्चे काढले आणि कशासाठी मोर्चे काढले? ही जागा नका देऊ म्हणून। कोळी लोक आद्य नागरिक करतात की नका देऊ आणि धारावीच्या नावावर चालले। धारावीकरांकडे जायचं पण नाहीये। काय चाललंय हे? कोणासाठी सरकार काम करतंय? अदानींसाठी? आता आतमध्ये मोजणी सुरू आहे, तुम्ही सांगताय, तुम्ही इथे बसणार आहात की आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार? बघणार आतमध्ये आणि सांगणार ती मोजणी बंद करा आणि इथे बॉटॅनिकल गार्डन बनवा, आमची ती मागणी आहे। पाहतोय ही मोजणी बंद करा अशी मागणी घेऊन आम्ही आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू असं वर्षा गायकवाड म्हटलेलं आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी आंदोलनात जमलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तैनात झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता वर्षा गायकवाड आणि धारावीचे रहिवासी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात का? पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी राजू, धन्यवाद या माहितीसाठी। वेळोवेळी या मोर्चाचे आणि या आंदोलनाचे अपडेट्स घेत राहू। ठिय्या आंदोलन सध्या होताना दिसतंय। पोलिसांनी त्यांना याच्या बाहेरच अडवून धरलेलं आहे आणि आतमध्ये या जागेची मोजणी होताना दिसते। मात्र आतमध्ये जाऊन या मोजणीचं काम बंद पाडण्याचा निर्धार आता वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे आणि मदर डेअरीची जी जागा आहे कुर्ल्याच्या परिसरामधली त्या जागेवरती बॉटॅनिकल गार्डन व्हावं अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भामध्ये आमदारांनी सुद्धा वचन दिलेलं होतं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघतोय पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या आणि या आंदोलकांना। मात्र
वर्षा गायकवाड यांचं हे ठिय्या आंदोलन होतं, मात्र आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे की ते आतमध्ये जातील आणि या गार्डनच्या परिसरामध्ये, या डेअरीच्या परिसरामध्ये जी मोजणी सुरू आहे तिथे जाऊन ती मोजणी थांबवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. मात्र वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी इथे रोखून धरलंय. आपण पाहतोय बऱ्यापैकी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. मात्र गेल्या तासाभरापासून वर्षा गायकवाड यांचं काँग्रेसच्या आपल्या कार्यकर्त्यांसोबत हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची आणि धक्काबुक्की सुद्धा होताना दिसते आहे, कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आतमध्ये जाऊन हे मोजणीचं काम थांबवणं. प्रशांत बढे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात. प्रशांत, काय चाललंय त्या ठिकाणी? यामिनी, सुमारे 1 तास उलटून गेलेला आहे. या ठिकाणी हा जो ठिय्या आंदोलन जे आहे त्याला आता कुठेतरी आक्रमक रूप येत आहे. आपण जर बघितलं तर वर्षा गायकवाड या स्वतः आता उठून उभ्या राहिलेल्या आहेत आणि जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी पुढे सोडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आतमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन असंच सुरू राहील, अशा प्रकारची भूमिका वर्षा गायकवाड यांनी घेतलेली आहे. कार्यकर्ते जे आहेत त्यांची आता धरपकड आपल्याला पाहायला मिळते आहे. जे आंदोलक आहेत, जे आक्रमक झालेले आहेत, त्यांना पोलीस त्यांच्या जे वाहनं आणली आहेत त्यामध्ये घेऊन पुढे पोलीस स्टेशनला जात आहेत. तर वर्षा गायकवाड यांनी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना रेटा देऊन जे आहे ते मागे ढकललेला आहे. पोलिसांमध्ये आणि आंदोलक जे आहेत त्याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची जी आहे ती सुरू आहे, धक्काबुक्की सुरू आहे. काही आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं देखील पाहायला मिळत आहे. एकूणच आपण बघितलं तर आता हे आंदोलन जे आहे ते हळूहळू रुद्र रूप जे आहे त्या आक्रमक रूप जे आहे त्या आंदोलकांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्षा गायकवाड पुन्हा एकदा प्रयत्न करतायत की ज्या ठिकाणी हे पुनर्वसन होणार आहे त्या ठिकाणी आंदोलकांना पोहोचायचं आहे. मात्र पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे, तिथपर्यंत त्यांना नेण्यात येणार, तिथपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही. आता पोलीस जे आहेत पुन्हा वर्षा गायकवाड जे आहेत त्या जी एक लेन सुरू होती त्या लेनवर येऊन थांबलेल्या आहेत आणि वाहने जे आहेत ते पुढे जाऊ दिली जात नाही आहेत. एकूणच यामुळे हा संपूर्ण SCLRचा परिसर असेल, कुर्ल्याचा परिसर असेल, नेहरू नगरचा परिसर असेल, पूर्णपणे इथली वाहतूक जी आहे ते ठप्प झालेली आहे. आंदोलक वारंवार रस्त्यावर येत आहे. आता वर्षा अगदी प्रशांत रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय, कुर्ला डेअरीच्या जागेसाठी आंदोलन सुरू आहे. पोलीस आणि वर्षा गायकवाड, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, त्यासोबतच काँग्रेसचे काही कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.